तर या दुर्घटनेत एका जेआरपी कर्मचाऱ्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। जेआरपी कर्मचारी यांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे। तर विकी बाबासाहेब मुख्यदल असं त्यांचं नाव असल्याचं कळतंय। जेआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्यदल यांचाही या लोकल दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। मुंब्र्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं तुमचे कोण लागायचे आणि काय नेमकं? मामा आहे, विकी बाबासाहेब मुख्यदलचा मामा आहे आणि त्यांची मावशी आहे। काय नेमकं झालेलं? आता आम्हाला बी एवढं आयडिया नाही। मी राहतो कांदिवलीला। मला बहिणीच्या मुलाने फोन केला, सांगितलं की नाही का साहेब शिवाजी हॉस्पिटलमध्ये नाही का असं विकीचं झालंय, ते ॲडमिट आहे करून जाऊन बघून हे करून काय झालं काय नाही करून। आता इथं आल्यावरती माहिती पडली की ऑफ झाले करून। कसं त्यांचं नेचर होतं, काय सोबत? एकदम व्यवस्थित होतं का आपल्या कामाधंद्याशी। काय नेमकं त्यांचा स्वभाव कसा होता, कधी निघालेला, काय घटना घडली? ते काय नाही, आम्ही आलकर इकडे राहतो डोंबिवलीला, ते तिकडे राहतात। त्याच्यामध्ये काय झालं काय माहिती नाही, पण त्याचं एकदम तेवढा चांगला मुलगा होता ना। तुम्हाला कधी कळालं, कसं कळालं ते? फोन आलेला माझ्या मिस्टरांना, फोन आला म्हणून आम्ही इकडे आलो। आम्हाला फक्त एवढं माहीत झालं की त्याला बस एवढंच माहीत झालं, बाकी काय नाही असं नाही। आमची बातच नाही, फोनच नाही। मुलगा आहे बहिणीचा। तूही त्याच्याबरोबर होता, नेमकं काय कशा पद्धतीने तुला फोन आलेला, किती वाजता आलेला? मला त्याच्या भावाचा फोन आलता गावावरनं की तो हॉस्पिटलला आहे, जरा जाऊन बघ। मी बोललो ठीक आहे बघतो। मी CST वरून निघालो, मला काय माहीत नव्हतं। मी जस्ट त्याच्या कॉलवर कॉल केला तेव्हा ते मला माहीत पडलं की नाही राहिला करून आपला। त्यामुळे मी पटकन निघालो ना, आता जस्ट मी पोहोचलो इकडे। कोण लागतो तुझा? तो माझ्या आत्याचा मुलगा आहे सक्का। कसा त्याचा नेचर होता, म्हणजे पोलीस हा स्वप्न होतं का त्याचं, आणि किती वर्षापासून? त्याचं स्वप्नच होतं त्यांनी पोलीस व्हावं। त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली, पूर्ण रात दिवस तो करायचा। म्हणजे आत्ता तो भरती झालेला, आता 2 का 3 वर्ष होत आहेत त्याला आता लागून। घरात कोण कोण होते, कशा पद्धतीने? घरामध्ये 3घच जण, त्याची वाईफ आणि त्याचे मुलगा छोटा आणि तो होता बस।